झी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे। मालिकेत येणाऱ्या नवनवीन ट्विस्टमुळे प्रेक्षकांचाही या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळतोय। तर सध्या मालिकेत अहिल्यादेवीने स्वतःच्या मुलाला म्हणजेच आदित्यला आणि पारूला घराबाहेर काढलंय। तर आता दोघेही किर्लोस्कर कुटुंबापासून वेगळे राहत आहेत। तर या दरम्यान अनेक संकटांना सामोरे जाताना ते दोघेही दिसतायत। तर झी मराठी वाहिनीने नुकताच या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर केलाय, ज्यात प्रीतमचा अपघात होताना दाखवण्यात आलंय। प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय की देवीला गुरुजींचा फोन येतो आणि गुरुजी लक्ष्मीपूजन बद्दल काही गोष्टी तिला सांगत असतात। या दरम्यान गुरुजी अहिल्यादेवीला सांगतात की लक्ष्मीपूजन तुमच्या मुलाच्या आणि सुनेच्या हातूनच व्हायला हवी। यावर श्रीकांत अहिल्यादेवीला विचारतो, काय म्हणाले गुरुजी? तर नेमकं गुरुजी काय म्हणाले हे सगळं अहिल्यादेवी श्रीकांतला सांगते आणि हे त्यांचं सगळं बोलणं दिशा लपून ऐकत असते। त्यानंतर दिशा हे ऐकताच तिच्या एका माणसाला फोन करते आणि प्रीतमचा अपघात घडवून आणण्याचा प्लॅन करते। दुसरीकडे प्रीतम आणि प्रिया दोघेही गाडीतून कुठेतरी जात असतात आणि ते दोघेही फारच आनंदी असतात। तितक्यात समोरून एक मोठा ट्रक येतो आणि प्रिया हे पाहताच मोठ्याने ओरडते। त्यानंतर प्रीतम देखील ट्रकला समोरून येताना बघून घाबरतो आणि या दरम्यान त्यांचा अपघात होतो। तर आता दिशाने रचलेला हा डाव फसणार की यशस्वी होणार हे मालिकेत पाहणं आता रंजक ठरणार आहे। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।